हाय हॅलो नमस्कार, कसे आहात? मी स्नेहा तुम्हा सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती। तर आज माझ्यासाठी खूप स्पेशल दिवस आहे, कारण की आज आहे माझा बर्थडे। ऍक्च्युली सर्टन एज पर्यंत आपल्याला असं बर्थडे साठी खूप जास्त काय म्हणूया असं एक्साइटमेंट असते किंवा वाव माझा बर्थडे येतोय असं। लहानपणी तर खूप जास्त असतं, पण जसं जसं तुम्ही मोठे होत जाल तसं तसं बर्थडेचं एवढं काही महत्व वाटत नाही। उलट असं वाटतं की ओके, 1 वर्ष मोठे झालेलो आहोत, अजून जास्त रिस्पॉन्सिबिलिटीज आलेल्या आहेत आणि लाईफमध्ये काय काय जे काही अचीव्ह करायचं आहे ते अचीव्ह करण्यासाठी 1 वर्ष कमी राहिलेलं आहे। अशा भरपूर साऱ्या गोष्टी म्हणजे डोक्यामध्ये येतात आता। पण येस, माझा हाच प्रयत्न असतो की हा खूप जास्त स्पेशल दिवस सगळ्यांसाठीच असतो, स्वतःचा बर्थडे, तर तो छान सेलिब्रेट केला पाहिजे, लाईफ सेलिब्रेट केली पाहिजे। सो म्हणून मग छानपैकी छोटंसं सेलिब्रेशन आम्ही नेहमीच दरवर्षी करतो। घरामध्ये कोणाचाही वाढदिवस असला तरी मुलांचा जरा जोरात वाढदिवस असतो आणि माझा आणि चेतनचा पण एक छोटंसं सेलिब्रेशन का विना, पण आम्ही न चुकता केक कट करणं वगैरे या सगळ्या गोष्टी करतो। तर आता मी थोडासा लेट व्लॉग स्टार्ट करतेय, पण सकाळी सियानाने मला खूप छान असं ग्रीटिंग कार्ड बनवून दिलं होतं। उठल्या उठल्या मला तिने ग्रीटिंग कार्ड दिलं आणि ते तिचं नेहमीच आहे, दरवर्षी ती माझ्यासाठी एक छानपैकी ग्रीटिंग कार्ड बनवते। पण बेस्ट पार्ट इज यावेळेस शौर्यनी सुद्धा तिचं बघून छान ग्रीटिंग कार्ड बनवलं आणि हे पहिलं ग्रीटिंग कार्ड आहे जे शौर्यनी मला दिलं। आतापर्यंत तो म्हणजे लहान होता तर त्याला एवढं काही जमायचं नाही, रादर कळायचं सुद्धा नाही, पण नाऊ ही इज 4 years old, सो त्याला कळतं सियाना मम्मासाठी काहीतरी बनवतेय, ग्रीटिंग कार्ड बनवतेय, तर मग आपण पण बनवूया। सो यावेळेस त्यांनी सुद्धा बनवलं। सो अशी माझी सकाळ एकदम मस्त मी स्पेंड केली सियाना शौर्य सोबत। ब्रेकफास्ट केला आणि मग नंतर आवरून वगैरे झालं, लंच केलं, साधं सिंपलच लंच आज केलेलं आहे, कारण की संध्याकाळी थोडा वेगळा प्लॅन आहे, तर आता व्हिडिओमध्ये तुम्ही पुढे पुढे बघालच। लेट मी चेक। वाव, हॅपी बर्थडे मम्मा। Open it up. Not sideways. ओके, हॅपी बर्थडे मॉमी, हॅपी बर्थडे मॉमी, दिस इज फॉर यू। And then flip it. And then like you're supposed to take some, there's one more thing out of it. And then you're welcome. look, I made it. Wow, this is a bracelet. Yeah, for you. And this is a princess. Yeah, like Snow White. It's big. Wow, किती छान बनवलं ग सियाना। Yeah. Thank I knew it you. would fit you because it's my biggest bracelet. थँक यू, थँक यू। आणि दरवर्षीप्रमाणे सकाळी सकाळी मला छान फ्लावर्सचा बुके सुद्धा मिळालेला आहे। अॅनिव्हर्सरी, बर्थडे आणि काही असं स्पेशल दिवस असेल जसं की व्हॅलेंटाईन्स डे वगैरे, तर चेतन मला न विसरता फ्लावर्स देतात। आणि एक कधी कधी बुके नसतो, एक छोटा फ्लावर असतं, कधी कधी मोठा बुके असतो, इट डिपेंड्स, पण न चुकता ते मला फ्लावर्स देतात। सो दॅट इज द बेस्ट पार्ट। तर असं म्हणूया की ही आमची इयरली रिच्युअल आहे की ते मला फ्लावर्स देतात। सो यावेळेस त्यांनी मस्त पिंक आणि रेड रोजेस मला दिलेत आणि तिथे आहे चेतन। पण किती सुंदर आहेत हे रोजेस, मस्त आहेत एकदम, आणि पाण्यामध्ये ठेवलेत। सो येस। आणि मध्यंतरी मी पिंटरेस्ट वरती ना खूप छान छान फोटो बघितले होते बर्थडे डेकोरेशनचे, तर मला पण म्हणजे माझ्या डोक्यात तेव्हा ती आयडिया आली की आपण पण असं छानपैकी बर्थडेच्या दिवशी फोटोशूट करू शकतो। तर मी ते म्हणजे खूप सारे फोटोज जे होते ते मी चेतनना सेंड केले होते की चेतन अशा टाईपचं आपण डेकोरेशन करू जेणेकरून मला छान असं फोटो सेशन करता येईल। तर म्हणून मग चेतननी काय 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 ऑर्डर केलंय अमेझॉनवरनं। तर हे बो आहेत, तर जसं मला बर्थडे सेलिब्रेट करायचं त्याचे तर स्क्रीनशॉट आहेतच माझ्याकडे, जे की मी चेतनना पाठवले, जमलं तर तुमच्या बरोबर पण इथे शेअर करेन। पण
हे बोज त्यांनी ऑर्डर केलेले आहेत पिंक कलरचे, हे छोटेवाले ऑर्डर केलेले आहेत. आणि ह्या बॉक्समध्ये अजून थोडे मोठ्या साईजचे आहेत असं वाटतंय मला. लेट्स सी. बाकी ह्या डेकोरेशनच्या आयडिया वगैरे माझ्याकडे जास्त असतात, रादर मुलींकडे ह्या सगळ्या आयडियाज वगैरे जास्त असतात. सो चेतन मला म्हणतात तूच मला सांग की काय करायचंय, त्याप्रमाणे मी करतो. तर म्हणून मग चेतनला मी तसे फोटो पाठवले होते. आणि हे तर खूपच गोड आहे, हे तर मस्त एकदम. दिस इज सो क्यूट. तर हे पण बोज आहेत. तर आता बघूया कसं टर्न आउट होतंय ते डोक्यामध्ये, म्हणजे व्हिजन मध्ये तरी आहे की कसं काय करायचंय ते. आता लेट सी. मी आता असं छान एक डेकोरेशनचं म्हणजे असं वॉल बनवणार आहे, थोडंसं सगळ्या गोष्टी टेबलवर छान अरेंज करणार आहे. आणि अजून 2-3 गोष्टी ह्याच्यामध्ये ऍड करायच्या आहेत. सगळेजण घरी आहेत तर त्यामुळे काय होतं की असं सरप्राईज वगैरे फार काही करता येत नाही, कारण की सुट्ट्या चालू आहेत. मी पण घरीच आहे, चेतन पण घरीच आहेत आणि मुलं सुद्धा घरीच आहेत. सो जे काही आहे ते सगळं आम्ही एकत्र मिळूनच करतो आहोत. फायनली आमचं डेकोरेशन झालेलं आहे आणि यावेळेसचं डेकोरेशन आम्ही सहकुटुंब सहपरिवार केलंय. सियाना, शौर्य, चेतन, मी, सुश्रुत सगळ्यांनी मिळून थोडं थोडं डेकोरेशन केलंय. ऍक्च्युली सुश्रुत गेलेला केक आणायला, तर सगळ्यांचा जो फेवरेट केक आहे तो ऑर्डर केलेला आहे. थोड्या वेळात ते पण सगळं शेअर करते मी तुमच्यासोबत. पण डेकोरेशन आता दाखवते. खूप जास्त क्यूट झालेलं आहे डेकोरेशन आणि मी मला जसं हवं होतं तर तसंच दिसतंय आता तरी सध्या. चेतनने खूप सारी मदत केली. मी एवढी काही नाही मदत केली, मी फक्त थोडंसं म्हणजे इकडं तिकडं टेप लावून देणे वगैरे, बलून फुगवून देणे एवढंच केलंय. बाकी पण छान झालंय ना, जसं आपल्याला पाहिजे होतं. खूपच छान झालं. आपल्याला नाही, मला तुला जसं हवं होतं तसं झालंय. पण चेतन म्हणतात एवढं मला हे सुचायला भरपूर वेळ लागणार, त्यापेक्षा मला 2-4 कोडिंगचे प्रॉब्लेम्स वगैरे दिले. इम्पॉसिबल टास्क आहे माझ्यासाठी हे डेकोरेशन वगैरे करणं. काम फास्ट जमेल त्यांना ऑफिसचं, पण हे अशा गोष्टी थोड्या नाही. पण सगळा पसारा बघा, जेव्हा सगळेजण फॅमिली मेंबर्स मिळून जेव्हा सगळं करतात डेकोरेशन तर असा सगळा पसारा होतो. आता हे सगळं आवरायचंय. आणि थीम जी आहे ती बोज आहे. सो इथे टेबलला पण असे छान बोज लावलेले आहेत, ग्लासला पण बोज लावलेले आहेत. आणि हे मस्त पिंक रोजेस जे चेतननी सकाळी दिले मला, तर ते इथे छान सेट केलेले आहेत. आणि वेसला सुद्धा क्यूटसा असा बो लावलेला आहे. आणि त्याच्यानंतर हे 3 इथे कॅन्डल स्टँड्स ठेवलेले आहेत आणि त्याच्यावर छान पिंक कलरच्या कॅन्डल्स आणि कॅन्डल्सना पण छोटे छोटे बोज लावलेले आहेत. आणि त्याचबरोबर इथे आहे बर्थडे केक आणि इथे लिहिलेलं आहे हॅपी बर्थडे स्नेहा. इथे एक छानसा असा हार्ट शेप बलून आहे. चेतनना एक तरी बलून लावायचाच होता, राईट चेतन? हो, एक तर पाहिजेच ना बलून. माझा प्लॅन होता 3 बलून लावायचे आणि बलून एक बलूनला पण लावायचा बो, पण दॅट विल बी लाईक टू मच वर्क आणि आता वेळ पण नाहीये. हार्ट शेप लावला. तर चेतन म्हणे एक तरी लावून घे बलून. मी नको म्हणत होते, पण क्यूट दिसतं एकदम. ते कलर आणि तो बो एकदम छान मॅच झालाय त्याला. आणि ही बॅकग्राऊंड तयार केलेली आहे. हे बोज असे स्टिक करून घेतलेले आहेत आणि हे सगळे रेडीमेड बोज असेच ऑर्डर केलेले, तर ते सुद्धा आले वेळेमध्ये ऍक्च्युली. त्यामुळे काम थोडं सोपं झालं ना. हो, नाहीतर मग भरपूर काम पडलं असतं. नाहीतर ह्या रिबिन्स वगैरे पण आणलेल्या इन केस ते आलं नाही वेळेत, तर ह्या रिबिन्स आणलेल्या बो बनवण्यासाठी. येस, पण लकीली आलं ते वेळेत. पण लकीली ते आलं. ब्लेस यू शौर्य. आणि असं डेकोरेशन आहे. आता थोड्या वेळाने ते सगळे आपण कॅन्डल्स वगैरे लाईट केले ना की मग छान दिसेल एकदम. बर्थडे सेलिब्रेट करून आम्ही जाणार आहोत बाहेर डिनरला आणि त्याच्यासाठी आम्हाला लवकरच बाहेर पडावं लागेल, लाईक 6:30 पर्यंत, कारण की हॉलिडे सीझन आहे, सगळ्यांना सुट्ट्या आहेत. सगळ्यांचे फ्रेंड्स वगैरे येतात, म्हणजे सगळे लोक एकत्र भेटतात, भरपूर सारे बाहेर डिनर्सला जातात आणि सेलिब्रेट करतात. आता म्हणजे न्यू इयर म्हणा, क्रिसमस म्हणा, या सगळ्या गोष्टी. सो सगळ्या हॉटेलमध्ये भरपूर गर्दी असते. आम्हाला कुठल्याही रेस्टॉरंटमध्ये अजूनही रिझर्वेशन मिळालेलं नाहीये ऍक्च्युली, पण तरी पण आम्ही तिथे जाऊन ट्राय करणार आहे. तर वेटिंग लिस्टला नाव वगैरे लिहायचं प्लॅनिंग आहे. लेट्स सी. पटकन रेडी होऊन येते आणि आपण ऍटलीस्ट घरी छान मस्त बर्थडे सेलिब्रेट करूया. तर मी आवरून रेडी झालेली आहे आणि बर्थडेसाठी मला स्पेशली थोडासा पर्पलिश किंवा पिंक कलरचा असा ड्रेस हवा होता, तर बरोबर तसा ड्रेस मला मिळाला. भरपूर आधी घेतलाय मी हा ऍक्च्युली, पण हा असा ड्रेस आहे. त्याला मागून मस्त फ्रील आहे.
तर ह्याला मागून अशी फ्रील आहे आणि लेंथ मागे जास्त आहे आणि पुढच्या बाजूला असा आहे व्ही कट टाइप आणि नेक वगैरे सगळं सिंपलच आहे, व्ही कट नेक आहे आणि छान ड्रेस फिट होतोय. गळ्यामध्ये छान असे पर्ल नेकलेस पेअरअप केलेला आहे, कानामध्ये पर्लचेच इयरिंग्स घातलेले आहेत, छान आणि सिंपल असा मेकअप केलेला आहे, एकदम सटल. आणि हेअरस्टाईल तर तुम्हाला माहीतच आहे, मी रिसेंटली केस हेअरकट केला होता मेकओव्हर. तर असा माझा आजचा लुक आहे आणि आता आम्ही केक कट करून घेणार आहोत. We've been driving around, singing songs way too loud because we wanna. Picking up all our friends, fill up the car till it bends because we wanna. Yeah, we just wanna have fun. The trunk's full of wine. We're gonna stay up, have the time of our lives. The night is young, don't need anybody else. We came to party all night long. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday. हा ना तुम्ही तुला रसमलाई केक मस्त एकदम. कसं आहे? Can I have some? Really? शुअर. रसमलाई घाल ना इथे रसमलाई. पण ते काशावर आहे. छान आहे ना, मस्त एकदम. मस्त आहे. रसमलाई केक. What's it? तुला अजून पाहिजे? प्लेट आणतो थांबा. तर आता सियाना शौर्यला पहिले केक खायला देते. कॅन्डल्स पहिले विझवते कारण की तशाच कॅन्डल्स ठेवणं जरा डेंजरस आहे. झालं ना सगळं. आणि डायनिंग टेबल वरती सगळ्यांना स्लायसेस करून देते. मस्त केक आहे एकदम. आता कट केलाय खरं, पण रसमलाई केक आणला यावेळेस. मागच्या वेळेस बटरस्कॉच आणलेला, यावेळेस रसमलाई. आणि बाकी केक वरती हे जे डेकोरेशन आहे ना साईडला, म्हणजे बोज, ते आम्हीच लावले होते घरी थीम नुसार मॅच करायला. आम्ही रेस्टॉरंटच्या इथे येऊन पोहोचलोय, पण रेस्टॉरंट मध्ये आम्हाला म्हणजे रिझर्वेशन खूप लेटचं मिळालेलं आहे. तर म्हणलं आता एवढा वेळ काय करायचा, तर इथे सगळेजण आता काय बघतात, मॅच लावून बघत बसले. टेस्ट मॅच लावून बघत बसले सगळेजण, म्हणजे चेतन आणि सुश्रुत. निवांत लाईफ. आवाक्यात आली मॅच एकदम. हो, म्हणलं अजून तासभर वेट आहे, तर बाहेर जाण्यापेक्षा इथं जरा मॅच बघू थोड्या वेळ, 15-20 मिनिटं. आणि इथे मी बोर होत बसली. पण चला जाऊया. शौर्य किती दंगा करतो. आणि मॉल पण बंद व्हायची वेळ आली आहे, तर जास्त माणसं पण नाही आहेत, त्यामुळं पळायला वगैरे जागा आहे. चलो चलो चलो, लेट्स गो. We've been driving around, singing songs way too loud because we wanna. Picking up all our friends, fill up the car till it bends because we wanna. Yeah, we just wanna have fun. The trunk's full of wine. We're gonna. फायनली आम्हाला हव्या त्या रेस्टॉरंटमध्ये रिझर्वेशन मिळालंय आणि भरपूर वेळ वेट करायला लागला. आम्ही घरातून निघालेलो 6:30 वाजता, 6:45च्या दरम्यान, 6:30-6:45 निघालो ना. 6:30ला निघालो, इथे 7 वाजता आलो, आता 9:30 वाजले. 9:30 पर्यंत आम्हाला वेट टाइम होता आणि फायनली 9:30ला मेसेज आला की तुम्ही येऊ शकता. आणि पण एक चांगलं आहे की आता हॉलिडे सीझन चालू आहे, तर भरपूर गर्दी आहे. असं नाही की अगदीच बंद व्हायला आलेलं रेस्टॉरंट आणि आम्ही म्हणजे एकदम एंडला आलो, असं नाही ना. हो, अजून एक म्हणजे 10-10:30 पर्यंत उघडा आहे, तो आहे आपल्याकडे वेळ अजून. येस, तर
पण एक गोष्ट आहे की आम्हाला सगळी जी ऑर्डर आहे ती आता लगेच द्यावी लागेल, कारण की किचन लवकर क्लोज होणार आहे. त्यामुळे आम्ही बघत होतो की काय काय ऑर्डर देता येईल. तर ह्या रेस्टॉरंटमध्ये कसं आहे की तुम्हाला एक लिस्ट देतात मेन्यूची आणि ह्याच्यावरती तुम्हाला म्हणजे टिकमार्क करायचं असतं आणि क्वांटिटी लिहायची असते. तर मी इथे लिहिलेलं आहे सगळं जे जे आम्हाला घ्यायचं आहे ते, आणि आता हे त्यांना द्यायचं सर्व्हरला आणि मग ते फूड आणून देतात. मी ह्याच्या आधी सुद्धा ह्या रेस्टॉरंटमध्ये एकदा ब्लॉग केलेला आहे, जेव्हा मी आणि चेतन आम्ही दोघंच आलेलो, आणि त्याच वेळेस मी बोललेले की इथे एकदा मला मुलांना घेऊन यायचं आहे. तर आज आम्ही सगळे फॅमिली एकत्र आलेलो आहोत. ते छान वाटतंय. सियाना इथे बसली आणि शौर्य या साईडला, आणि शौर्य इथे बसलाय. आला तो. शौर्य हाय कर. आणि सुश्रुत इथे बसलाय. तर आता मस्त पूर्ण फॅमिली मिळून आम्ही छान डिनर करणार आहोत. व्हेरी एक्सायटेड. आणि तहान पण खूप लागली. पहिलं म्हटलं पाणी द्या आणि मग त्यानंतर आम्ही डिसाईड करतो आणि तुम्हाला सांगतो की काय काय हवं. आणि अजून एक गोष्ट म्हणजे की सियाना शौर्याला 9:30 वाजेपर्यंत कुठे थांबवायचं जेवायचं, म्हणून आम्ही त्यांना ऑलरेडी जेवायला म्हणजे बाहेर एका रेस्टॉरंटमध्ये गेलेलो, म्हणजे कॅफेटेरियामध्ये, आणि त्यांचं आवडतं जे काही पिझ्झा वगैरे त्यांना खायला म्हणजे त्यांचं खाणं पिणं व्यवस्थित झालेलं आहे. आणि आता इथं जे खातील ते बोनस. So you said one ice water is okay, right? Yes. And then how are we looking on the order sheet progress for each of us? Ready to go? Yep. So to go down the list here today, oh, I forgot to mention, our kitchen, our bar, and our boba does close at 10 o'clock tonight. Probably like in 9:50 or 9:45 or so. I'll do a last call just to make sure if you need anything else you want to add on us. Do you have any kind of rice? Say again? Rice? Oh yeah, we have sides of white rice, or if you want to do like fried rice, we can do like pork chop, shrimp, or vegetable and mushroom fried rice as well. That's about like Is it on the menu? The white rice? No, the other rice. Oh yeah, it's gonna be on the back side of the order sheet. I think for now this one is okay. I'll just talk to her, and if I need anything, I'll let you know. Okay, I got you. डिनर झालेला आहे आणि मॉल पण आता बंद झालाय, आणि इकडे जी मागे रेड कार दिसते ना ती आपलीच आहे. तर आता घरीच चाललो आहोत आम्ही, आणि चेतन आणि सुश्रुत पुढे गेलेत कारण की सियाना शौर्यला कडेवर घेऊन गेलेत. झोपेची वेळ झाली मुलांची, तर त्याच्यामुळे म्हटलं की कडेवर नसताना तिथेपर्यंत घेऊन जावं. पण आता मॉल वगैरे सगळं बंद झालं होतं, फक्त रेस्टॉरंट्स ओपन होते आणि आता रेस्टॉरंट्स पण बंद होत आहेत. पण आजचा 19 दिवस आम्ही खूप छान स्पेंड केला, आणि आमचं आवडीचंच रेस्टॉरंट होतं. सो फूड वगैरे कसं आहे काय आहे ते माहितीच होतं. रेस्टॉरंटचं नाव आहे दिनताळ फंग, जर का कोणाला इन्फॉर्मेशन हवी असेल तर. पण तिथे छान जेवण मिळतं आणि ते तायवानीज रेस्टॉरंट आहे. सो बरेचदा आलो आहे आम्ही, यावेळेस परत एकदा एन्जॉय केलं, आणि यस आता घरीच जातं. पण आजचा हा माझा बर्थडे व्लॉग मी तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर केला. जर का आजचा व्हिडिओ बघायला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी 10:30 वाजता. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय. We've been driving around, singing songs way too loud because we wanna. Picking up all our friends, fill up the car till it bends because we wanna.